या स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा, इथे येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा, प्रत्येक खेळाडूचा सन्मान आणि त्यांच्या हव्या नको असलेल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय काटेकोर पद्धतीनं ही सर्व आपले बजरंग क्रीडा मंडळाचे हे सर्व शिलेदार जे आहेत हे करत आहेत। गेले 6 दिवस स्पर्धेचे आणि या स्पर्धेची तयारी जवळपास मागचे कित्येक महिने जे आहेत ही तयारी सुरू आहे। कित्येक दिवस ही तयारी सुरू आहे आणि या तयारीला इथे पूर्णत्वाला येऊन जात आहे। तुमच्या सर्वांचे आशीर्वाद जे आहेत हे आम्हा सर्व कार्यकर्त्यांसमावेत असू द्या। आदरणीय वैभवजी गायकवाड साहेब यांनी हे नेतृत्व करत ह्या आमचे कॅप्टन आहेत ते आणि त्यांनी ह्या सर्व तरुणांना हाताशी धरून ही स्पर्धा जी आहे ही यशस्वी केलेली आहे। अतिशय नियोजनबद्ध, अतिशय काटेकोर पद्धतीनं क्रीडा रसिक असतील, खेळाडू असतील किंवा इथे सुरक्षा व्यवस्था असेल, सर्वच व्यवस्थांमध्ये अगदी 100पैकी 100 गुण इथे कसे मिळवता येतील असं आमचे कॅप्टन वैभव साहेबांनी हे प्रयत्न केले आणि सर्व कार्यकर्त्यांचा आपल्याला सहयोग लाभला, ज्यामध्ये विशेष सहकार्य आमचे गावचे सरपंच प्रल्हादजी ढोणे सर असतील, रोहिदास पाटील सर असतील किंवा मग आपल्या सर्वांचे मुख्याध्यापक लडके राहुल खंडारे सर असतील, या सर्वांचंही मोठं योगदान लाभलेलं आहे। सुंदर कुस्ती, प्रेक्षणीय कुस्ती, थोडंसं पारणी पेटावी कुस्ती बघा। पॉइंट यानंतर मान्यवर जे आहेत हे पुढच्या कार्यक्रमासाठी इथून आता आपल्याला विराम घेऊन इथून निघत आहे। पुढच्या शुभेच्छा आम्हा सर्व नंदिवलीच्या सर्वांच्या शुभेच्छा ज्या आहेत हे आपल्या सोबत सदैव राहणार आहेत। तोपर्यंत दुसऱ्या बाजूला रणसंग्राम कुस्तीचा आणि महासंग्राम कबड्डीचा हा इथे सुरू राहणार आहे। पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानतो महाराष्ट्र राज्याचे आदरणीय बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब। मैदानाचे प्रेक्षक करा विनंती, जरा आपण कृपया करून बाहेर व्हा। मैदानाचे प्रेक्षक करा बाहेर व्हा। सामना सुरू करू नका जोपर्यंत सामना प्रेक्षक बाजूला होत नाही तोपर्यंत। सुंदर आणि प्रेक्षणीय गोष्टी पाहतोय आपण आणि गेट मध्ये हरेश करावे गुणांतर खूप छान हो आवाज पुढा करू आणि तिथे दोन कमाई केली अनिकेत आता मात्र धडक घेतो अनिकेत। सुंदर आणि प्रेक्षणीय गोष्टी दोन्ही पैलवान तुल्यबळ अनुभवी आणि अधिकारी क्रमांक 3 सामना सुरू करा। क्रमांक 3 सामना अधिकारी 5-3 लाल 5 आणि निळा 3 अशी गुणसंख्या। सुंदर प्रेक्षक गोष्टी शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे। सर्वांच्या हृदयाचे टोके हे वागले, उत्सुकता वागली कोण होणार आजचा या भावी नमो दशकाचा मानकरी कोण राहणार आहोत आपण। काय चालू करा तुम्ही काय करताय? बाईक आणि गदा कोण प्रमोद पारसे काही सेकंदाचा अवधी शिल्लक आहे। सुंदर आणि प्रेक्षणीय कुस्ती दोन्ही पैलवान खरोखर अनुभव 30 सेकंदाचा शिल्लक आता मात्र गुणफलक 5-5 कुस्ती करा कुस्ती करा रनिंग करायची ना वर करा कुस्ती करायचे पैलवान कुणीही बाहेरून आवाज देऊ नका मॅचवर कुणी यायचं नाही। प्रेक्षणीय कुस्ती आहे, कुणीही बसून गुन्हा करू नका। पुन्हा एकदा पटाला उचलण्याचा प्रयत्न आणि त्याचा रोखून करतो हरे काही खेळाडूंचा विनंती चला सगळ्यांनी बाहेर यायचं, पटकन सगळ्यांनी बाहेर यायचं। क्रीडा रसिक जोपर्यंत तिथून बाहेर येत नाही तोपर्यंत सामना सुरू होणार नाही। एक दखल घ्या की संपूर्ण पोलीस संरक्षणामध्ये ही संपूर्ण स्पर्धा जी आहे ती सुरू आहे। ही संपूर्ण स्पर्धा सामना लवकर चालू करा। काय प्रॉब्लेम काय शशी? सामना पोलीस संरक्षणामध्ये सुरू आहे। सामना चालू करायला अरे चालू करा ना।
चला सर्व क्रीडा रसिक जे आहेत ते जोपर्यंत बाहेर होत नाहीत क्रीडांगण क्रमांक 4 वरचे कुस्तीगीर परिषद आतमध्ये आपलं फक्त रेफरीज राहतील आणि खेळाडू बाकी जर कोणी आतमध्ये असेल तर पुढचा सामना सुरू होणार नाही त्याची आपण दखल घ्यायची. कुस्तीगीर परिषदेचे अधिकारी वर्ग कोणीच थांबणार नाही. जे फक्त खेळाडू आहेत त्यांच्या व्यतिरिक्त आतमध्ये फक्त आणि फक्त एक प्रशिक्षक थांबेल बाकी कोणीच थांबणार नाही. बाकी सगळ्यांनी पटकन बाहेर यायचं त्वरित सामना होणं हे गरजेचं आहे आणि सामनाधिकाऱ्याचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. बघा कोणीही वाद घालू नये प्रेक्षकांनी. कोणीही मॅचवर यायचं नाही. सहकार्य करा मित्रांनो. आता स्पर्धा पार पाडायचे सर्व क्रीडा रसिकांना पहिलं बाहेर करा. सर्वप्रथम क्रीडा रसिकांना बाहेर करा. सामनाधिकारी सुभाष सर पहिल्या क्रीडा रसिकांना पूर्णपणे बाहेर केलं नाही तर पुन्हा अशी आपत परिस्थिती येऊ शकते. मित्रांनो सगळ्यांनी बाहेर होऊ बसून घ्या खाली. 6-5 लक्षात घ्या आपण कॅमेऱ्याच्या नजरेखाली आहोत आणि पोलीस संरक्षण आपल्याला इथे लाभलेलं आहे. कोणतीही चुकीची घटना आपल्या हातून होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आणि तुमच्यामुळे कोणत्याही स्पर्धेला आपल्याला गालबोट लागता नाही. धन्यवाद.